नांदेड शहरातील नवीन मोंढा व्हीआयपी रोड लगत असलेल्या खोब्रागडे नगर 2 बीओटी तत्वावर सुरू असलेल्या पंचतारांकित कॉम्प्लेक्सच्या बांधकामामुळे मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी अनेक गरिबांची घरे जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। खोब्रागडे नगर 2 परिसरात अनेक वर्षापासून हातावर पोट असलेले मजूर, छोटे व्यावसायिक व गरजू कुटुंबे वास्तव्यात आहेत। मात्र पंचतारांकित कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी अचानकपणे जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पंचतारांकित कॉम्प्लेक्सचे काम चालू असताना कॉम्प्लेक्सच्या जवळ असणारे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे। विशेष म्हणजे ही घटना मकर संक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। घरातील संसार उपयोगी साहित्य, दागदागिने, धान्य, कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांची पुस्तके ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अनेक कुटुंबे उघड्यावर पडल्याने महिला, लहान मुले व वृद्धांचे मोठ्या प्रमाणात हाल पाहायला मिळाले। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासन व संबंधित विकासाच्या भूमिकाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। पंचतारांकित कॉम्प्लेक्स उभे करण्यासाठी गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बाधित कुटुंबांना न्याय द्यावा, त्यांचे पुनर्वसन करावे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। तसेच या ठिकाणचे उर्वरित काम आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही, असे देखील येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले। सदरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय। माझं नाव कविता देविदास गायकवाड। पूर्ण घर पडलेलं आहे। रात्रपासून आम्ही जागी आहोत। सर्व आमच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत। पूर्ण रस्ता आमचा जाम झालेला आहे। सगळं सामान खाली पडलेलं आहे। आमच्या घरात सुद्धा आम्हाला जाता येत नाही गेले। पायऱ्या तुटल्यात, नळ तुटले, डेनिस लाईन तुटली, सर्व काही तुटलेलं आहे। आमचे मुलं बाळ सगळं बाहेर आहेत। सकाळपासून उपाशी आहोत आम्ही। 7-8 घराचं नुकसान झालेलं आहे सध्याच्याला। पासून चालू आहे आणि रात्रीपासून आम्ही त्या साहेबाला बोललो। आम्ही पासून त्या साहेबाला बोललो। पडण्याची शक्यता आहे सर। आमच्या घरामध्ये मुलं बाळ होते। आम्ही सर्वांना बाहेर काढलं सकाळी। आता आम्हाला बांधून पाहिजे सर्व। आमची सोय सुविधा सगळे करून द्यायला पाहिजे। आम्ही सकाळी येऊन त्यांना भेटलो पण ते काहीच बोलले नाही। ते म्हणले आम्हाला इलेक्शन मध्ये आम्ही नंतर बांधून देतो म्हणले। आता सकाळी सांगितलं नाही आम्हाला। शोभाबाई अशोक भद्रे, नवा मोंढा, नांदेड 2 नंबर मध्ये राहतो आम्ही। रात्रभर काम चालू आहे लोकांचं, दिवसभर काम चालू। त्याला काय भीती नाही, काय लेकर बाळ दुनियाचं भियाले तर त्याला काहीच वाटणार झाले। यायले तर नगर चिमेडी कालवाले तर लावून चल्यास बोळी पलिकी आणि खालून आहे तेच आहे। त्या लोकांनी आम्हाला लई त्रास दिलाय। दुनियाच्या कष्टाने घरदार बांधलेलं होई, गरीबाचे होत घर लई त्रास दिला। रातना दिवस झोप नाही, काम करून येतात, लेकर काम करून येतात, बाया काम करून येतात मुंड्यामध्ये। या लोकांना काहीच वाटणार झालंय। त्याचं त्याला यायले तर चल येतं निघून, यायले तर चल येतं निघून, असं करायलंय। लई त्रास झालेला, अति त्रास झालाय आम्हाला दुनियाचा। रात्र झोप नाही तर आम्हाला वारीच कोणी नाही। आवाज झालाय, पुरी पब्लिक बाहेर निघाली। हे रात्रीच्या झाल्यानं कसं व्हावं, संध्याकाळच्या टायमाला झाल्यानं कसं व्हावं। इलेक्शनचे काम आता बाहेर निघाल्यात, घरी कोणी नको, लेकरं बाळ घरी, काम सुद्धा झुकलंय लाईटाचं। माझं नाव सर ज्ञानेश्वर आशिषराव लिंग आहे। मी राहणार खोब्रागडे नंबर 2। आम्ही इथं उपोषण पण केले सर आणि आम्ही बेरात्री या रात्री पण इथं येऊन काम जेसीबीनं खड्डे खणणं चालू आहे। आम्ही आज सकाळपासून आम्ही रात्रपासून काल इथं यायल्या चलल्या, इथं कोणी आम्हाला बघणार चले हो हो म्हणालेत। रात्रीतून जेसीबी चालू करायलेत, खड्डे खणालेत। आज या जेसीबी मुळे एवढी नुकसान झाली सर। माझं गाव घसरलं, बाजूचे आजूबाजूचे 2-3 घरं पडलेत। आमची माझी एवढीच विनंती आहे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे। हा लेकरं होते सर, माझी बायको होती, माझ्या 2 बहिणी होत्या, माझी आई होती, माझ्या आजूबाजूच्या ताया होत्या, आजूबाजूचे शेजारी होते। त्याने घाबरून भूते यालाकडे पळत गेलेत आणि बरं झालं सर त्याने पळून गेलेत म्हणून, नाहीतर आज त्यांच्या संग काही दुर्घटना झालीच असती सर। हे सर मी तर कामावर होतो सर, मला माहित नाही, मी गडबडीत आलो सर, टाइम बघितला नाही। अहो सर यायला केलती, आम्ही खड्डे खंदायलो, कालम खंदायलो, तुम्हाला काय भीती नाही, काय हे नाही। आम्ही 70 फूट 80 फूट 90 फूट खाली घालालो, तुम्हाला काय होत नाही, काय होत नाही। आज काय होत नाही, काय होत नाही, हे काय झालं सर। मागणी सर आम्हाला जे काय आमची नुकसानी झाली भरपाई आम्हाला करून द्यावा, आमची राहण्याची खाण्याची व्यवस्था करून द्यावा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू ठेवत नाही सर, ते काम बंद ठेवणार। या ठिकाणी बीओटी अंतर्गत व्हीआयपी रोड या परिसरात केतन नागडा यांची एक साईड चालू होती आणि त्या साईड ह्याच्या अगोदर त्यांची साईड ज्या ठिकाणी चालू होती
त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं आणि त्या खोदकामामुळे 4 ते 5 घरं पडलेले आहेत आणि अतिशय जास्त घरांना तडा बसलेला आहे. तरी प्रशासनात माजी नगरसेवकाच्या काळात हा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट यांना देण्यात आलं होतं, परंतु कोणत्या बेसिसवर काय परमिशन काय आहे आणि कोणत्या बेसिसवर दिलं गोरगरिबाची न जाणीव ठेवता त्याच्यात काही शासकीय अधिकारी आणि काही नगरसेवकांनी आर्थिक उलाढाल करून चुकीच्या पद्धतीच्या कंस्ट्रक्शनाला यांनी वाव दिलेली आहे, ज्यांनी जनतेचे घर हे जनतेचे घर नसून यांना फक्त एक गाय गवठांसारखं झालेलं आहे. तरी यांना माणसाच्या जीवाची काही जाणीव नाही. माझी प्रशासनानं मी स्वतः कलेक्टर साहेबाला आता कॉल केला होता, प्लीज मेसेज मी म्हणून त्यांचा मला आला, तरी मी ही कल्पना मेसेजद्वारे त्यांना कळविली. तरी माझी आपल्या प्रसार माध्यमाच्या एक हे आहे मनोकामना आहे की कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन हे कंस्ट्रक्शन थांबून, हे कंस्ट्रक्शन जेव्हापर्यंत थांबणार नाही इथलचे स्थानिक नागरिक आम्ही गप्प बसणार नाही. या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्या ठिकाणी सर्व जनतेच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी जेव्हापर्यंत हे घर त्यांना आता आम्हाला असं केतन नागडा यांचं म्हणणं आहे की आम्ही कंटेनर देऊ आणि त्यांना राहण्याची व्यवस्था करू, परंतु कंटेनर देण्यापेक्षा आम्हाला घर लवकरात लवकर आणि बुजून पाहिजे. हे बुजवले नाही तर हे बाजूच्या सगळ्या बिल्डिंगी पडतील. या ठिकाणी मी ही विनंती आपल्या प्रसार माध्यमातून करत आहे. नांदेडमध्ये संबंधित ठिकाणी याच पद्धतीचा अवलंब केला जात आहे. गरीब कष्टकरी कामगारांवर हा सर्वात मोठा अन्याय आहे असं मी म्हणेन. काबाड कष्ट करणारे कामगार वर्ग या ठिकाणी आहेत राहायला. गेले कित्येक वर्षापासून ह्या इथं वास्तव्यात आहेत. हे BA2 तत्वावरचं काम ज्यावेळेस चालू होत होतं त्यावेळेस आम्ही हजार वेळेस येथील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे, जो काही मालक आहे, त्याला आम्ही हजार वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला, सर आपण जो काही करत आहे याच्यानं आम्हाला नक्की नुकसान होईल. ते कोणत्याच पद्धतीचं त्यांनी काही इग्नोर केलं. आम्ही इथं ज्यावेळेस आम्ही आंदोलने केली, आम्ही खूप आमच्यानं जेवढे प्रयत्न होतील तेवढे केले, पण जेव्हा आम्ही हे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलो तेव्हा आम्ही आम्हा कामगारांचं तोंड इथं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नांदेडमध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये गरीब कष्टकरी कामगाराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न चालू असतो. तर याचं उत्तम उदाहरण म्हणलं तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आज सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. जर समजा त्यामध्ये एखादा व्यक्ती, एखादं बाळ, एखादं लहान बाळ जर असलं असतं, त्याचा जर मृत्यू झाला असता, तर इथले राजकीय वर्ग, इथले प्रशासकीय वर्ग, महापालिका जे कोणी असेल त्या मेलेल्या बाळाचं, एखाद्या व्यक्तीचं नुकसान भरपाई करून दिले असते का? दिले नसते. तर मला या सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आम्ही काबाड काष्ट करणारे कामगार वर्ग आहोत. आमच्यावर एवढा अन्याय कोणीच ज्यावेळेस काम सुरू झालं त्यावेळेस एवढे मोठे पिलर मारते वेळेस मी माझ्या आयुष्यात बघला नाही. एवढ्या मोठ्या मशिनी आणल्या होत्या. ज्यावेळेस त्यांचं काम सुरू होतं त्यावेळेस आमच्या घराला तडा जात होता. आम्ही सांगून वारंवार महानगरपालिकेला, पोलीस स्टेशनला, सर्वीकडे सांगून खूप अतोनात प्रयत्न केले, पण आमचं कोणी ऐकलं नाही, कोणीच ऐकून नाही. आज हे बघा एवढ्या मोठ्या पद्धतीनं नुकसान. आमचं घर बांधून देसालो, पण मी गेली 30 वर्ष किरायानं होतो. गेली 2 ते 3 वर्ष अगोदर मी माझ्या मेहनतीने हे घर तयार केलं. आज जर घर हे मातीमध्ये जात असेल तर मला यानं दुसरीकडे बंगला देऊन मी काय करू? त्या बंगल्याचं माझं नुकसान झालं ना, तुम्ही भरपाई करून देसाल, पण माझ्या भावनेला ठेस पोहोचली ते कोणी नुकसान, त्याची भरपाई कोणी करून देईल? सकाळी 12-1 वाजल्यापासून मी 100 ला कॉल केलो. पोलीस प्रशासकीय येतो म्हणलेत, आलेत, ते देखील बघत आहेत. दुपारी 12, मला टाइम तर नाही माहित, जवळपास 10-11 वाजल्यापासून हे चालू आहे. थोडं आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि लवकरात लवकर याची जर काही विल्हेवाट केली नाही तर मी नक्कीच सांगेल की या पट्ट्याचे जेवढे घर आहेत ते नक्कीच जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही. 2 घराचं नुकसान झालेलं आहे. आता 3रा नंबर माझ्याच घराचा आहे, मलाच कळ लागत आहे. प्रस्थापित वर्गांना हात जोडून विनंती आहे, मी कोणाला काही चुकीचं बोलणार नाही, आणि बोललं तरी राग वाटून घेऊ नका, कारण माझ्या भावना दुखावल्या आहेत. येऊन काही ना काहीतरी याचा बंदोबस्त करावे.